दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी झंपावली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तान दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या क्रुसाद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पवित्र को नहीं, पवित्र को नहीं, जिसमें उशी परी सुरम्य चंद्रिके परी सतीश भास्करा परी पवित्र को नहीं, पवित्र को नहीं, पवित्र को नहीं. पतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तो आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शनासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मर्त्यसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. ही दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, या मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे,
आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावीत म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवीनाच्या भक्तांना व सर्व मृतात्म्यांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवीनाचा विशेष हेतू व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरीकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोहेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आपण आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आज झालेला आशीर्वाद आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या ह्या सेवकाकडे आपली दया दृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्याला उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याजवळ आहे, तुमचे पालन कराव्यास तुम्हामध्ये आहे, तुम्हाला मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर आहे, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी आहे, आणि आता तुम्हाला आशीर्वाद द्यावास तुम्हावर आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांचे तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमोर तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशू प्रीती, जीवनात कायमचे काठी आणि तुझ्याकडे धावणे सद्बुद्धी ही कृपादाने तो आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांची एकचित्त होऊन मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आपली माता मरियम आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजविरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हा सर्वांस तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमीन. सुमने होनी गळूनी पडावी प्रभूच्या पदकमळाशी, देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. ख्रिस्त प्रभू सेवेशी. प्रिय भाविकांनो, परमेश्वराचा एक महान भक्त
चमत्कार करता पदुवाचा संत अँथोनी याचा सन्मान करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. ज्या ज्यावेळी प्रभूच्या नावाने पित्याचा गौरव करण्यासाठी व त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण एकत्र जमतो, तेव्हा ख्रिस्त अदृश्य रूपाने आपणामध्ये हजर असतो. याची ग्वाही खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानेच आपणास दिली आहे. अशा मंगल समयी आपण आपल्या देवाच्या अधिकाधिक जवळ जावे. जनसेवा ही खरी प्रभुसेवा हे सत्य आपण जाणावे. देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी आपले शेजारी, मित्रमंडळी, सगळे सोयरे इतकेच नव्हे तर ज्यांना आपण शत्रू म्हणून संबोधतो त्या सर्वांवर आपण समेट करणे अत्यावश्यक आहे. याची जाणीव आपणास नित्य असावी. आपला हा प्रार्थनाविधी परमेश्वर पित्याला मान्य व्हावा म्हणून थोडा वेळ शांत राहूनच आपण केलेल्या पापाची, दुष्कर्माची, अन्याय अत्याचाराची आठवण करून परमेश्वर पित्याकडे विनम्र अंतकरणाने क्षमा मागूया आणि आपले अंतकरणे शुद्ध करूया. हे परमपित्या, पश्चात्तापी अंतकरणाने आम्ही तुझ्या दयेची याचना करतो. मात्र क्षमा केल्याने क्षमा मिळते असे तू आम्हाला निक्षून सांगतोस. तू दयावंत आणि कनवाळू आहेस. पापी माणसाचा नाश होऊ नये तर त्याचा उद्धार व्हावा ही तुझी सनातन इच्छा आहे. म्हणूनच तू आपला एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे बलिदान केले. जगाची पापे हरण करणारे आणि देवाचे कोकरू आम्ही तुझी लेकरे आहोत. म्हणून तुझ्या पुत्राच्या दयावंत आणि कनवाळू अंतकरणाप्रमाणे आमची अंतकरणे दयाशील आणि प्रेमळ बनव. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर अशी प्रार्थना करण्यास येशूने आम्हाला शिकवले आहे. आणि म्हणून शत्रूंना क्षमा करण्यातच आमचे कल्याण आहे. याची आम्हाला नित्य जाणीव असू दे. आमीन. मध्यस्थीची प्रार्थना. हे संत अँथोनी वक्तृत्व, विद्वता आणि परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे सुवार्ता प्रचार कार्य तळमळीने आणि प्रभावीपणे केलेस. आम्ही सुद्धा आमच्या कुवतीप्रमाणे काया, वाचा, मने सुवार्ता प्रचाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करावे. म्हणून हे संत अँथोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी विनम्र वृत्तीने मठवाशी बनून तू आपल्या धर्मबंधूंना ईश्वर ज्ञानाचे धडे दिलेस. बायबल वाचन, मनन, चिंतन आणि प्रवचनाद्वारे आम्ही प्रवचन ग्रहण करावे आणि त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाची जडणघडण करावी. म्हणून हे संत अँथोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी आपल्या प्रभावी प्रवचनाने तू अनेकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलंस. त्याच्यातील शत्रुत्व, वैरभाव, द्वेष, मत्सर नाहीसे केलेस. आम्ही दिलदार वृत्तीने सर्वाप्रती प्रेमभावना जोपासून सर्वाती न्यायनीतीने शांतीप्रीतीने जीवन जगावे. म्हणून हे संत अँथोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी येशू ख्रिस्त, त्याची ख्रिस्त सभा, माता मरिया यांच्याबद्दल तुझ्या मनात नितांत आदर आणि भक्ती होती. येशू मरियेचे नाव आमच्या ओठांना मधासारखे गोड, कानांना मधुर, संगीतासारखे श्रवणीय आणि मनाला अतिशुद्ध आनंद देणार असावे. ख्रिस्तसभेच्या शिकवणीशी आम्ही नेहमी एकनिष्ठ असावे. म्हणून हे संत अँथोनी आम्हासाठी विनंती कर. मनात कोणत्याही प्रकारची लाज किंवा भीती न बाळगता आम्ही आमची ख्रिस्ती श्रद्धा आमच्या परिसरात आणि कार्यस्थळी ख्रिस्तेतर बांधवासमोर निर्भीडपणे प्रकट करावी. म्हणून हे संत अँथोनी आम्हासाठी विनंती कर. संत अँथोनीची विनंती मला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे ऐक. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गीय पित्या, आम्हावर दया कर. हे देव पुत्र जगत तारका, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या, आम्हावर दया कर. हे पवित्र एकच देवा, आम्हावर दया कर. पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सेवक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. मरिया भक्त संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. तत्वनिष्ठ संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. आज्ञाधारक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. पवित्राचा आदर्श संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर भक्त संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. दिन दुबळ्याचा कैवारी संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. प्रार्थना आणि प्राश्चित्याचा आदर्श संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. वाईटाचा सुधारक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. व्याधी
व्याधीग्रस्ताचा आधार संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. प्रवाशाचा संरक्षक व मार्गदर्शक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. संतहीनाचे आशास्थान संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. आपदग्रस्त सहायक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. शुद्धतेच्या कमल पुष्पा संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. गरिबाचा कैवारी संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. संत अँथोनीच्या विनंतीद्वारे हे देवा, आमचे रक्षण कर. सर्व अनिष्टापासून हे देवा, आमचे रक्षण कर. रोगराई वादळ वाऱ्यापासून हे देवा, आमचे रक्षण कर. जातीयवाद दंगे धोपे ह्यापासून हे देवा, आमचे रक्षण कर. युद्धजनित परिस्थितीपासून हे देवा, आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या ताण तणावापासून हे देवा, आमचे रक्षण कर. सैतानी शक्तीपासून हे देवा, आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या मोहापासून हे देवा, आमचे रक्षण कर. पाप आणि पाप प्रसंगापासून हे देवा, आमचे रक्षण कर. मनोभावे तुझा गौरव करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. निरपेक्ष बुद्धीने जनसेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आजारी वयस्कर उपेक्षित यांची सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. निरागस बालकासमोर आदर्श होण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. न्यायनीतीने वागण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नेहमी सत्याची कास धरण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. रोग द्वेष मदमत्सर हेवा दूर सारण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या शेजाऱ्या प्रेमाची आणि ऐक्याची भावना जोपासण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या ख्रिस्ती जीवनाद्वारे जगाला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. ख्रिस्त म्हणजे तुझी योग्य उपासना करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नम्रतेचं जीवन जगण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमची देवदत्त जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला माफ कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. आमचे ऐकून घे. संत अँथोनीच्या नवेनेची प्रार्थना. हे संत अँथोनी, तू ख्रिस्त सभेचे वैभव आणि ख्रिस्ती जनाचा अभिमान आहेस. परमेश्वराने तुला बहाल केलेल्या कृपादानाबद्दल, विशेषतः चमत्काराच्या देणगीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि त्याचा गौरव करतो. गरजवंतांना तुझा आधार वाटतो. हरवलेली वस्तू सापडून देण्याबद्दल तुझी ख्याती आहे. याचकाची तू निराशा करत नाहीस. या भावनेने आम्ही विश्वासाने आमच्या विनंत्या घेऊन तुझ्यापाशी आलो आहोत. आपल्या विनंत्या आपण या ठिकाणी सादर करूया. ह्या आमच्या विनंत्या तू जगतनित्या सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला सादर कराव्यात म्हणून तुला आम्ही विनवितो. केवळ आमच्या शारीरिक गरजासाठी नव्हे, तर विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुझ्या विनंतीचा वापर कर. परमेश्वराला संतुष्ट कर हे तुझे जीवन ध्येय होते. आम्ही पापी आहोत, स्वार्थी आहोत. अनेकदा आम्ही अविचाराने वागतो. आमच्या स्वार्थी आणि गर्विष्ठ स्वभाव आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगती आड येतो. परमेश्वराला आमचा विश्वास ढळतो. जागतिक सुख समृद्धीच्या मोहजाळ्यात आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा आम्हाला विसर पडतो. परिणामी आमचा शेजार धर्म, बंधुप्रेम आणि जनसेवा ह्यांना तिलांजली देतो आणि स्वार्थी, अत्याचारी व अन्यायी जीवन जगतो. हे परमेश्वर महान सेवका, ज्या ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, त्या आमच्या अनमोल आत्म्याच्या तारणासाठी तू नित्य झटावी. येशूवरील आणि अखिल ख्रिस्त सभेवरील आमचा विश्वास दृढ व्हावा. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी. दीन, दुबळे, गरीब आणि गरजवंत यांच्याबद्दल आमच्या मनात, आमच्या कठोर मनात करुणा निर्माण व्हावी. हरेक प्रकारच्या स्वार्थी विचाराचा त्याग करून आम्ही आमच्या कुटुंबात व परिसरात परमेश्वराच्या दयेचं, न्यायाचं व शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करण्यात झटावे. आणि शेवटी तुझ्या प्रमाणेच देवाच्या गौरवासाठी आणि आमच्या साम्राज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे, असे कृपादान आम्हासाठी मिळवू. हे दयावंत पित्या, शुभवार्ताचा प्रचारक व शांतीदूत होण्यासाठी तू संत अँथोनीची निवड केलीस. त्याच्या नावे आम्ही करीत असलेल्या आमच्या प्रार्थना स्वीकार. आमच्या कुटुंबावर तुझा वरदहस्त असू दे. आम्हामध्ये शांतीचं व ऐक्याचं वातावरण निर्माण कर. आमच्या मुलाबाळावर, घरादारावर, कामधंद्यावर
नोकरी व्यवसायावर तुझा आशीर्वाद असू दे. आजारांना निरोगी कर, एकाकी जीवन जगणाऱ्यांना धीर दे, निराशास आधार दे. तुझे प्रेम, दया आणि शांतीचे वरदान आम्हा सर्वांना लाभो. आमीन. आमेन. वसुंधरे गागा स्तुती गा, प्रभुरायाची गा गुणगान. वसुंधरे गागा स्तुती गा, प्रभुरायाचे गा गुणगान. प्रभु समोरे हर्ष भरिया, भाव भरे ध्यान मन करा. तुझी ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करात याचा हो सन्मान, प्रभुरायाची गा गुणगान. वसुंधरे गागा स्तुती गा, प्रभुरायाची गा गुणगान. हा अतिपवित्र मिस्सा सामुदायिक हेतूंसाठी अर्पण केला जात आहे. त्यामध्ये संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी, वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी आणि अनेक अशा आत्म्यासाठी मिस्सा अर्पण केलेला आहे. त्याचबरोबर आपण सर्वजण ह्या मिस्सेमध्ये सहभागी होत आहात. आपण सर्वांच्या हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मूर्तिपूजा हा बायबल लेखकांचा एक आवडीचा विषय दिसतो. अगदी सुरुवात आपण पाहिली की परमेश्वराचा सेवक मोशे हा परमेश्वराकडून 10 आज्ञा घेण्यासाठी तिथे सिनाई डोंगरावर गेला असताना त्याचा भाऊ अहरोन, जो परमेश्वराने त्याला हेल्पर, मदतनीस म्हणून दिला होता, तो लोकांच्या दबावाला बळी पडतो की इतर लोकांचे जसे देव आहेत तसं आमचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला एक आमच्यासाठी देव बनवा. कारण तो मोशे गेलेला आहे, तो त्यापर्यंत येत नाही, आम्हाला कळत नाही त्याचं काय झालं आहे. आणि मग तो त्यांच्या बायकाच्या कानातले दागिने, त्यांच्या मुलींच्या कानातले दागिने घेऊन इथे काही वासरू घडवतो सोन्याचं आणि तिथपासून मूर्तिपूजा दिसते. परंतु त्याही अगोदर परमेश्वराला कल्पना आहे की यांची मूर्तिपूजा चालूच आहे आणि म्हणून दुसरी आज्ञा दिलेली आहे की मूर्तिपूजा करू नकोस. त्या आज्ञा घेऊनच येत होता हा आपला मोशे. तर तिथपासून आपल्याला मूर्तिपूजा दिसते, कारण परिसरात मूर्तिपूजा अन्य लोकांमध्ये होत होती आणि तीच दिसत आहे. आणि त्याच्यात बऱ्याचशा अंशी हे जे आपले राजे होते, विशेष करून दावीद राजा, त्याच्या 6 राण्या आणि काही उपपत्न्या होत्या, 3 उपपत्न्या, त्यांनी त्यांचे देव त्यांच्याबरोबर आणले. त्याचा कळस सगळ्यात झाला तो सॉलोमनच्या वेळेला. त्याच्याजवळ 700 राण्या आणि 300 उपपत्न्या, या सगळ्यांचे देव आणले. आणि मग आजच्या शिववर्तमानात ज्याविषयी आपण ऐकणार आहोत तो अहाब राजा, त्याने जी इजबेल राणी तिची होती ही खूप ईर्ष्यावान होती आणि तिने 450 असे संदिष्टे, त्याला खोटे संदिष्टे आपण म्हणतो, हे अपॉइंट केले. अशा प्रकारे ही मूर्तिपूजा फार जोरात त्या ठिकाणी बोकाळलेली होती. आणि त्यावेळेला कार्मेल पर्वतावर जे काही त्या संदेष्ट एलियाने घडवलं त्याच्याविषयी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलं आहे. वाचा परत खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या पहिल्या वाचनामध्ये तेच सांगितलेलं आहे. त्या सगळ्या 450 लोकांची, 450 खोट्या संदेष्टांची या एलिया संदेष्टाने कत्तल घडवून आणली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सगळं मूर्तिपूजा तिथेच थांबली नाही, तर वेगळ्या प्रकारे सुरू झाली. शुभवर्तमानात आपण ऐकणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राची किंवा नियमशास्त्रातील काना आणि मात्र्याची जी काही मूर्तिपूजा चाललेली आहे त्याविषयी आपलं लक्ष वेधतो आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण वेगळ्या प्रकारे मूर्तिपूजा करत असतो. आपण सांगतो ह्या मूर्तीला मी बघत नाही, त्या मूर्तीला मी बघत नाही. परंतु परमेश्वराने दिलेल्या देणग्या आपण जेव्हा पूजतो, त्याची पूजा करतो, तेव्हा ती मूर्तिपूजा होत असते. परमेश्वराने आपल्याला चांगली बुद्धिमत्ता दिलेली आहे, चांगला सौंदर्य दिलेलं आहे, आणखी काही कलाकौशल्य दिलेले आहे आणि त्या देणग्यांची आपण पूजा करतो आणि देणाऱ्याला, परमेश्वराला विसरतो, तेव्हा ती मूर्तिपूजा घडत असते. आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची मूर्तिपूजा आपण करत आहोत आणि त्या मूर्तिपूजेवरून परावृत्त होऊन खऱ्या परमेश्वराकडे, जो देव, तुम्हाला मी सांगितलं की क्षमा प्रार्थनेमध्ये, ऐक इस्रायल, परमेश्वर तुझा देव याच्यावर संपूर्ण मनाने,
संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर, ही जी शिकवण आहे ती कशी जगता येईल त्याविषयी आजच्या मिशनमध्ये आपण प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्वदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा, प्रभु दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभो, हे सर्व चांगुलपणाच्या उगमा तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून देण्यासाठी, तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. राजेच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अहाबने सर्व इस्रायल लोकांस बोलावणी पाठवले आणि संदेशण्यास कार्मेल डोंगरावर जमवले. एलिया सर्व लोकांच्या जवळ येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतामध्ये कोठवर लटपटणार. परमेश्वर हा देव असला तर त्याची भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. नंतर एलिया लोकांस म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टापैकी मी एकटाच उरलो आहे. बाळाचे संदेष्टी तर 450 आहेत. आम्हास 2 घोरे द्यावे, त्यापैकी त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो घोरा घ्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या घोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन आणि त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेतो. जो देव अग्नीच्याद्वारे उत्तर देईल तोच खरा देव ठरावा. सर्व लोक म्हणाले, ठीक आहे. एलिया बाळाच्या संदेशास म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो घोरा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या, पण अग्नी मात्र लावू नका. मग त्यास दिलेला घोरा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहरपर्यंत ते बाळाचे नाव घेत आणि हे बाळ आमचा धावा ऐक असे म्हणत राहिले. पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्याने केली होती तिच्याभोवती ते नाचू वागडू लागले. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा, देवच तो. विचारात घडून गेला असेल, एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजलाही असेल, त्याला जागे केले पाहिजे. तो मोठमोठ्याने हाका मारू लागले. आपल्या रिवाजाप्रमाणे सूर्याने आणि भाल्याने आपणास घाय करू लागले. एवढे किती रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही. कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले.
परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्यांनी दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल असे याकोबाला परमेश्वराने वचन दिले होते. त्याच्या वंश संख्येइतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्याची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली. 2 मापे बी राहील एवढी खळगी त्यांनी वेदीसमोर खणली. त्यांनी वेदीवर इंधने ठेवली आणि घोरा कापून आणि तुकडे करून ते इंधनावर असले. मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होमबलीवर आणि इंधनावर होता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा. तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा. आणि त्याने तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहू लागले आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळची यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसाक आणि इस्रायल ह्यांच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत. हे सर्वात जाहीर कर. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदय तुझ्याकडे पुन्हा वळवत आहेस याची लोकांस जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळगीतले पाणी आटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयारपणे अर्पितात, तशी मी अर्पणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावं उच्चारणारही नाही. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि माझ्या प्याल्याचा वाटा आहे. माझ्या वाटा सांभाळणारा तूच आहे. मी आपल्यापुढे परमेश्वराचे नाव नित्य ठेवले. तू माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. जीवनाचा मार्ग तुम्हाला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौखे सदोदित आहेत. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय घेतला आहे. प्रभू आपल्या वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेष्टाचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञेतील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.
ही आहे प्रभूची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. संत अंतोनीच्या नवीना भक्तीमध्ये सहभागी होत असलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आय कांट ब्रीथ, मी श्वास घेऊ शकत नाही. 46 वर्षाचा जॉर्ज फ्लॉईड, आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीची ती आर्त किंकाळी कायद्याचा रक्षक असलेला व त्याच्या मानेवर आपला वजनी गुडघा टेकून बसलेल्या अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याने पूर्ण दुर्लक्षित केली. 7 मिनिटे 48 सेकंदांनी त्याने जॉर्जच्या मानेवरून आपला वजनी पाय बाजूला काढला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जॉर्जने शेवटचा श्वाससुद्धा घेतला होता. कोण हा जॉर्ज फ्लॉईड? त्याचा, तुमचा, माझा, आपला काय संबंध? कदाचित त्याने कायदा हातात घेतला असेल, नियम मोडला असेल, पोलिसांना सहकार्य केलं नसेल. त्याच्या मानेवर आपला वजनी गुडघा ठेवणाऱ्या डेरेक ह्या पोलीस अधिकाऱ्याचा जॉर्जला ठार मारण्याचा हेतूही नसेल. आपल्या पोलीस प्रशिक्षणात एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठीचा तो नेहमीचा प्रकार असेल. मात्र नियमांचे, कायद्याचे पालन करत असताना एक जीव कायमचा गेला हे वास्तव विसरता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, नियम हे माणसासाठी आहेत, माणूस हा नियमासाठी नाही. जॉर्ज फ्लॉईड 8 मिनिटात श्वास गुदमरून मरून गेला. मात्र अमेरिकेतील काळ्या वर्णाच्या लोकांनी जॉर्जला मरू दिला नाही. आपणास ठाऊक आहे अमेरिकेतील सद्यस्थिती, की जगात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे अमेरिकेमध्ये आहेत. 60 लाखापेक्षा जास्त रुग्ण हे अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये या रुग्णांची संख्या किंवा मरण पावलेल्या लोकांची संख्यासुद्धा सगळ्यात मोठी आहे. 1,10,000 पेक्षा जास्त ही लोक त्या ठिकाणी मरून गेलेले आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे असलेले जमावबंदी, संचारबंदी, डिस्टन्सिंगचे सर्व नियम झुगारून अमेरिकेतील सर्व राज्ये, ब्रिटन, युरोप, जगभरातील काळे, गोरे आणि सर्व प्रकारचे लोक ह्यांनी जॉर्जला जिवंत केलं. ब्लॅक लाईव्ज मॅटर, काळ्या लोकांच्या जीवनालाही किंमत आहे. ऑल लाईव्ज मॅटर, सर्वांचे जीवन किमती आहे. मायग्रंट लाईव्ज मॅटर, स्थलांतरिताचं जीवन महत्त्वाचं आहे. ह्युमन लाईव्ज मॅटर, मानवी जीवन अमूल्य आहे. असे बॅनर्स हातात घेऊन ह्या लोकांनी व्हाईट हाऊस आणि परिसरातले सगळे, वॉशिंग्टनमधले आणि सगळ्या राज्यातील रस्ते दणाणून सोडले. केवळ अमेरिकेमध्येच ही निदर्शन झाली अशातला भाग नाही, तर ब्रिटनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शन झाली आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही निदर्शनं झाली. रात्री दिवसा ही निदर्शनं झाली. अगदी लोक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली. आपल्या देशामध्ये मात्र मेणबत्त्या पेटवल्या गेल्या नाहीत. आपल्या देशामध्ये मात्र थाळ्या वाजवल्या गेल्या नाहीत. कारण आपले इंटरेस्ट वेगळे होते, आपले प्राधान्य वेगळी होती, आपण वेगळ्या मार्गाने जात आहोत. आपल्याला त्याचं काही सोयीसुतक नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जॉर्ज मेला काय, जगला काय, आपला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि म्हणून याच्यासाठी मेणबत्त्या कोणी लावल्या नाहीत आणि कॅन्डल मार्च कोणी काढले नाहीत. काही दिवसानंतर अमेरिकेमध्ये काळ्या वर्णाच्या लोकांची पोलिसाकडून होणारी, त्यांच्याकडून होणारे अत्याचार किंवा हत्या ह्या वाढल्या होत्या. काळ्या वर्णाच्या लोकांसाठी एक नियम, गोऱ्या वर्णाच्या लोकांसाठी वेगळा नियम, शिकलेल्या लोकांसाठी एक नियम आणि अशिक्षित लोकांसाठी, गरीब लोकांसाठी वेगळा नियम, असे दुहेरी नियम असू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 2000 वर्षापूर्वी अशा समाजाला जाचक आणि ओझं वाटणाऱ्या, बर्डन वाटणाऱ्या या नियमशास्त्राविरुद्ध व या नियमशास्त्रातील किंवा नियमातील शास्त्री पुरुषांच्या स्वार्थी हस्तक्षेपामुळे आलेल्या त्रुटी, उणीवा दूर करण्यासाठी येशू प्रयत्नशील राहिला. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांसमवेत व त्यानंतर स्वतःहून एक जबाबदार यहुदी म्हणून येशूने नियमाचे काटेकोर पालन केले. नियम जगताना येणाऱ्या अडचणी त्याने स्वतः अनुभवल्या. नियमाची जड ओझी वाहणाऱ्या लोकांना त्याने आमंत्रण दिले. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, सर्व या. काळे या, गोरे या, काळ्या वर्णाचे या, गोरे वर्णाचे या, शिकलेले या, गरीब या, सर्व या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. शास्त्री व परुषी या धार्मिक पुढाऱ्यांनी आणि लोकांनीही
येशूला शब्दात दिवशी काम करताना पाहिलं होतं, आजारानं बरं करताना पाहिलं होतं. आपल्या शिष्याकडून अजाणतेपणामुळे किंवा नियमाची पुरेशी माहिती नसल्यामुळे उपवासाचा नियम मोडला जात असताना जुन्या करारातील संदर्भ देऊन त्यांची बाजू येशू घेत आहे. सकातदार पापी ह्यांच्याबरोबर संबंध येशू राखून आहे. कुष्ठरोग्यांच्या सावलीपासून दूर राहा असं नियम असून सुद्धा येशू मुद्दाहून आणि जाणीवपूर्वक कुष्ठरोग्यांना स्पर्श करूनच बरं करत आहे. थोडक्यात येशू नियमांचे पालन करत नाही, म्हणून शास्त्री व परुषी ह्यांचा त्याच्यावर रोष होता, राग होता. तर येशू आम्हाला आता नियमशास्त्राच्या जोखडापासून, ओझ्यापासून मुक्ती देणार म्हणून सर्वसामान्य लोकांनी समाधानाचा निश्वास टाकला होता. आणि ह्याच पार्श्वभूमीवर येशू म्हणतो, नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यासाठी नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलो आहे. आज्ञांचा, नियमांचा मूळ हेतू, उद्देश स्पिरिट ऑफ द लॉ हरून लेटर ऑफ द लॉ म्हणजे त्या फक्त शब्दापुरता मर्यादित महत्त्व त्याला आलेलं होतं. जीसस केम नॉट टू रिप्लेस बट टू रिस्टोर दी ओरिजिनल मिनिंग ऑफ द लॉ. येशूला तो मूळ अर्थ, परमेश्वराला अभिप्रेत अर्थ पुन्हा प्रस्थापित करायचा होता. नियम, कायदे आपल्या हिताचे आहेत, आपल्या हितासाठी आहेत. जसे रहदारीचे नियम आहेत की रस्त्याने चालताना आपण डाव्या बाजूने चाललं पाहिजे. ट्रॅफिक सिग्नल्स आहेत, रेड लाईट आहे, नंतर ग्रीन आहे, येलो आहेत, याचं आपण फॉलो केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. झेब्रा क्रॉसिंग आहे, मी बघितलं पाश्चिमात्य देशांमध्ये झेब्रा क्रॉसिंग असेल तिथून लोक असतील नसतील तरी झेब्रा क्रॉसिंगला गाडी येऊन थांबते, थोडा वेळ थांबते आणि मग लोक नसतील निघून जाते. आपल्याकडे त्याचा सेन्स तेवढा दिलेला नाही. त्यानंतर आपण पाहतो की ओव्हरटेकिंगचे रूल्ससुद्धा फार महत्त्वाचे आहेत. सीट बेल्ट किंवा हेल्मेट या सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत, आपण त्या आनंदाने करणं हे अपेक्षित आहे आणि आपल्या फायद्याचं आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, ह्या नियमाबरोबरच आपल्या आरोग्याविषयीचे काही नियम या दिवसामध्ये, विशेष करून कोरोना पॅन्डेमिक, कोरोना साथीच्या ह्या आजाराच्या दिवसामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम हा खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर हँड वॉश चांगलं 20 सेकंद 30 सेकंद चांगलं हात साबणाने धुणं. कोणत्या सॅनिटायझरची, कोणत्याच हँडवॉशची गरज नाही, फक्त साबणाने धुणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि विशेष करून सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं हे आवश्यक झालेलं आहे. मात्र हे सगळं आपण आनंदाने केलं पाहिजे, आवडीने केलेलं पाहिजे, कारण हे आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आहे, आपल्या सर्वांच्या आनंदासाठी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाने दिलेल्या आज्ञासुद्धा आनंदाने, देवाविषयीच्या आदरयुक्त भयात पाळायच्या होत्या, ओझी म्हणून नव्हेत. येशू म्हणतो, शब्दात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्दासाठी नाही. नियम माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाहीत. इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीतून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतःला मूर्तीपूजेच्या गुलामगिरीत जखडून ठेवलं. आणि आज आपण पाहिलं पहिल्या वचनामध्ये की कशा प्रकारे ह्या बाल संदेश त्यांच्या तावडीतून परमेश्वराचा सेवक एलिया ह्यांनी त्या सर्वांना मुक्त केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परंतु ही गुलामगिरीची सवय त्यांच्या अंगी जडली होती आणि कोणाची ना कोणाची गुलामगिरी हवीच होती. कारण त्यानंतर हे लोक नियमशास्त्राच्या गुलामगिरीत जखडले गेले किंवा त्यांना जखडवलं गेलं. कारण केवळ नियमशास्त्राद्वारेच तारण शक्य आहे अशी शिकवण त्यांचे जे धार्मिक अधिकारी होते, शास्त्री परुषी, ह्यांनी त्यांना दिली आणि नियमशास्त्राच्या गुलामगिरीत हे लोक जखडून बसले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे लोकांना आपण पाहतो की या गुलामगिरीत जखडण्याची एक सवय पडून गेली. मार्टिन लुथर किंग यांनी अमेरिकेला आणि जगाला काळे गोरे या वर्णभेदाच्या रेसिझमच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. आज जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येने गुलामगिरी संपलेली नाही हेच लक्षात येते. ब्रिटिशांची गुलामगिरी आपल्या लोकांनी आपल्या लोकांवरच लादलेली गुलामगिरी आपण अनुभवत आहोत. आपण स्वतः आणि समाजाने लादलेली गुलामगिरीचं असं हे दुष्ट चक्र, विशेष सर्कल हे आपण अनुभवत आहोत. देवाने दिलेल्या देणग्यांची पूजा करत आपण स्वतः मूर्तीपूजा करत आहोत. मी मगाशीच प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपल्या कर्तृत्वाने मिळवलेल्या गोष्टी आपण मूर्तीपूजा म्हणून त्याची पूजा करायला लागलेलो आहोत आणि देवाला, देणाऱ्या देवाला विसरून गेलेलो आहोत.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू म्हणतो सर्वांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलो आहे. योहानाचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि 10 वचन आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. आपल्या मरण पुनरुत्थानाने बंधमुक्त केलेले लोक कधीच बंधनात राहू नये अशी येशूची इच्छा आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्व लोकांनी खऱ्या स्वातंत्र्याचा, खऱ्या आनंदाचा लाभ घ्यावा ही त्याची इच्छा आहे. संत अंतोनीला ख्रिस्ताकडून मुक्तीचा हाच अनुभव आला व तो मानवजातीसाठी किंवा मानवतेसाठी महत्त्वाचं कार्य करू शकला. आज आपण त्याच्याकडून प्रेरणा घेऊया आणि त्याच बंधमुक्तीचा अनुभव जो बाप्तिस्माच्या वेळेला आणि अन्य वेळेला येशूने आम्हाला दिलेला आहे तो घेऊन आम्ही सुद्धा आमच्या समाजासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रयत्नशील राहूया. आमीन. अर्पण गीत. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. स्व अपराधी घडून गेलो, पाप पंक्ती अनलोळत बसलो. स्व अपराधी घडून गेलो, पाप पंक्ती अनलोळत बसलो. शुद्ध करुणी मज रुधिराने तव विमोड करी मम पापांचा. तुझेच प्रभुजी जीवन माझे, तूच आसरा जीवनाचा. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपादृष्टी ठेव. आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आमच्या मनात ख्रिस्ती प्रेम भावना वाढण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत. ही योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संताने तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो. पावन 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 तमाही, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामे, गीत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा.
शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानांवर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. सो इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व धर्मगुरूंच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झाले तसं लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्व दया कर. देव व माता धन्य कुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रसिद्ध संत अँथनी आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याला बाप ह्या नावाने हाक मारण्यास आम्हाला शिकवलं, म्हणून आपण सर्वजण धैर्याने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रभूच्या शांतीने एकमेकांस शांतिवंदना करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरा, तू आम्हाला शांती दे. नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही,
तर पूर्ण करण्यासाठी जगात आलेला हा प्रभू ख्रिस्त पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू प्रभो तुझा तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अंतरावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देवा तुझ्या दयेची मजला गणित हान, तुझ्या कृपेचा भुकेला देखावयास अन्न. प्रभू तू समेन पाळ, माझा करी सांभाळ. प्रभू तू समेन पाळ, माझा करी सांभाळ. विश्वास करण्यामजला दे विश्वासाचे दान. देवा तुझ्या दयेची मजला गणितान. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. शिकविले प्रीती करण्या, शांतीचे जीवन जगण्या. दे शांती प्रीती मजला, तू जीवनाची दान. देवा तुझ्या दयेची मजला गणितान. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापांपासून मागे फिरव. तुझ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू-भगिनींनो, ही जे जॉर्ज फ्लॉईडविषयी मी सांगत आहे, ही रविवारच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये शोभा ढेने खूप चांगल्या प्रकारे तो अहवाल सगळा तिचा लेख लिहिलेला आहे. आम्हाला आपल्या वेळ मिळाला ते आपण बघू शकता. आपले जे चीप चॅनल आहेत त्या टी व्हीवर चालवणारे, त्याच्यामध्ये जॉर्ज फ्लॉईडचा उल्लेखसुद्धा नसेल. NDTVच्या माध्यमातून BBC हिंदी न्यूज चॅनलने त्या जॉर्ज फ्लॉईडविषयी थोडंसं रिपोर्टिंग केलं होतं. आणि म्हणून सकस काहीतरी वाचत चला, म्हणजे आपल्या जगात काय चाललं आहे, आपल्या कोशातून आपण बाहेर पडून जगामध्ये काय चालेल आपल्याला कळून येऊ शकेल. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सर्वत्र आणि सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याचा स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने यातना करतो. या आजारावरती लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नाला यश लाभावे आणि म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना ह्या आजारावरती मात करण्यासाठी ते जी पावलं उचलत आहेत
त्यात त्यांना यश यावे म्हणून प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. संतोनी पादुवाच्या अपस्तलितालीच्या आमचा पात्रून तुला केली, पाव तू आमच्या या गैजा, तुझे पोर्तुगालचा धीराणी आधार आमचा, आमची मागणी पापियांची भक्त ऐका कृतीची. संतंतोनी भागीवंता आश्चर्य तुझी तेरा, 14वे भक्ता करी आमच्या पाप्यांच्या दारी, आमच्या पाप्यांच्या